महाराष्ट्रात लटकलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी 2026 मध्ये राज्य निवडणूक आयोगाकडून मुदतवाढीची मागणी, तर महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत आज महत्त्वपूर्ण सुनावणी. राज्याच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका काढा, नाना पटोलेंची महायुतीकडे मागणी. आता 20 वर्ष जुनी वाहनं चालवता येणार, केंद्रानं मोटार वाहन कायद्यामध्ये केले बदल. खबरदार, घोडबंदर घाटामध्ये अवजड वाहनं सोडाल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खडसावलं. मंगळवारपासून घोडबंदर घाटातला ताण हलका होणार. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 सप्टेंबरला होणार उद्घाटन. विमानतळाच्या नावाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार. उद्घाटनाची तारीख ठरल्यावर दिबा पाटील समर्थक आक्रमक. पोलिसांवर मनोरमा खेडकरनं सोडले कुत्रे. मनोरमा खेडकर पूजाची आई, पोलिसांकडून पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल. अंजली दमानियांवर महायुती मेहरबान, रोहित पवारांनी दिल्या खोचक शुभेच्छा. मुंबईची भुयारी मेट्रो आणखी लवकर धावू लागली. आता पहिली भुयारी मेट्रो सुटते सकाळी 5:55 कल्याणच्या पटेल मार्टमध्ये मराठी बोलण्यावरून वाद. मी मराठी बोलणार नाही म्हणत महिला कर्मचाऱ्याची सामाजिक कार्यकर्त्यासोबत आरेरावी. सर्वोच्च न्यायालयाचा वनताराला दिलासा. वनतारावरील आरोप सर्वोच्च न्यायालयानं फेटाळले. प्राण्यांच्या बेकायदेशीर खरेदीचा होता वनतारावर आरोप. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भारत पाकिस्तान सामने झाले. गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं संजय राऊतांना आव्हान. सिन्नर तालुक्यातील भगूर पांढुर्ली रोडची दुरावस्था. रस्त्यावर 2 ते 3 मीटर लांबीचे खड्डेच खड्डे. शिरूर तालुक्यामध्ये जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. सततच्या पावसामुळे शेतमालाचं मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटला. जीव धोक्यात घालून बजावली ड्युटी. अपघात टाळण्यासाठी मुसळधार पावसात मॅनहोलच्या झाकणावर बसून राहिला पालिका कर्मचारी. उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार. 4 जिल्ह्यामध्ये 20 सप्टेंबरपर्यंत न जाण्याचं आवाहन. देहरादूनमधील तामसा नदीला पूर.